काय म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग. आसामला चाललंय. लँडिंग केलं. चला, अशा पद्धतीत गुवाहाटी येऊन पोहोचलोय आसाम मध्ये. आणि आता फ्रेश होणार, जरा विंगोळ करून नाश्ता विष्टा करणार आणि सागरची वाट बघणार. तोपर्यंत माझा काम हा तो थोडा बहुत करून घेणार. आ जाओ भाई, थैंक यू. ये भाई पास, ये इधर का वाईफाई नहीं चलता है. वाईफाई सागर गेलो 12:30 वाजता. आणि आता वाजले किती आहेत, मला वाटतं झोपाक काय अजिबात जावला नाही. 2 वाजले. जेवण मागवलं जवळजवळ 1 वाजता. तर आणले ना जेवण बघा, भारी आहे. आसामी खाना बघा, आसामी खाना थाळी, आसामची थाळी, आसामी थाळी. राईस, भाजी, सुकी. मगाशी सकाळी मी भाच्यावर मागवली ती नाश्ता ग्रेव्ही होती. चला जेवण घेणार. जेवण झाल्यानंतर मग 4:30 वाजले आणि आम्ही जरा फिराक बाहेर पडला. असा वाटता वया 7 वाजले. काळोख पडणारा. संध्याकाळचे 5 वाजले आणि काळोख पडलेला वगैरे. 5 वाजता काळोख म्हणजे विचार करा, दिवस उजवडता किती होता. उद्या बघू. यही नहीं, अभी और सुनिए. संध्याकाळचे 5 वाजता फुल काळोख. फुल काळोख. आणि असं नाही की बाबा पावसामुळे झालो, असंच असतं कायम काळोख. काय नाही आहे. लाईटी कशी चालू झाले ते बघा. आपल्याकडे असे 7-8 वाजल्यासारखी वाटतं आम्हाला. भारी वाटतं रे. हे गुवाहाटी म्हणजे तो हायवे असो गेलो असं. आसाम या पूर्वेकडचा राज्य असल्यामुळे ना, आपल्या पश्चिमेकडच्या राज्यांपेक्षा 1 तास इकडे सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही लवकर होतं. म्हणजे इकडे संध्याकाळी 5 वाजताच काळोख आणि सूर्योदय पण लवकर होता, सकाळी 5 वाजता. उद्या सागरचा उपास, त्याच्यामुळे आम्ही हिला फळा घेऊ. तर फळा बघता का आला. केळी घे ना, ते बारकीवाली इलायची छोटीवाली. ही बघ, बाकी काय नको घेऊ. ही वाली ती ही किंवा ही पण ही छोटी घे. आधा तोड़ने से कोई नहीं लेते, पूरा लेना पड़ेगा. हाँ तो पूरा दो. आधा ही इसमें. हाँ दे दो. हाँ दे दो. विनर एक डझन बस झाली ना. 1 डझन दे दो. 1 डझन ये दे दो. बड़ा वाला ये दे दो. हाँ दे दो. पाच झालेले लवकर होता. सूर्य डुबालेलो नाही हा. बघा आता चाललंय हॉटेलमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.